Go. शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवार 1 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 असे 12 तास MIDCकडून येणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या दुरुस्तीच्या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा प्रभाग समितीतील सर्व भाग तसेच वागळे प्रभाग समिती, रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद राहील. वरील दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात रंगणार मुख्यमंत्री चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली श्री विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50वी सुवर्ण महोत्सवी कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील रेमंड कंपनी मैदान येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी येथे होणार आहे. या स्पर्धेत 25 जिल्ह्यातील दोन्ही गटातील प्रत्येकी 31 असे 62 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक हनुमंत जगदाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर, वनिता घोगरे आणि राजेंद्र देशमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडानगरीतील 6 कबड्डी मैदानांची पाहणी देखील करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50वी कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा या ठिकाणी दिनांक 1 डिसेंबर रोजी पासून 5 डिसेंबरपर्यंत आयोजित केलेले. या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन माननीय
या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या 25 जिल्ह्यातून 31 संघ मुलांचे आणि 31 संघ मुलींचे असे खेळले जाणार आहेत। या ठिकाणी 6 ग्राउंड तयार केलेले, 6 ग्राउंडच्या मध्ये या ठिकाणी मुलांचा खेळ खेळला जाणार आहे। अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चाचणी स्पर्धा, या स्पर्धेतून जो संघ निवडला जाईल तो देशपातळीवर खेळणार आहे आणि ते यजमानपद ठाणे शहराला मिळालेलं आहे। निश्चितच प्रकारे तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय भूषणावं अशी ही गोष्ट आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। रामकृष्ण परमहंसानंतर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार संजय केळकर। कोमसापचे मॉरिशसला साहित्य संमेलन। संन्यस्त ज्वालामुखी या अध्यात्म आणि भक्तीच्या धगधगत्या नाट्यात स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जिवंत भूमिका साकारणारे भाजप आमदार संजय केळकर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत। कोमसापच्या मॉरिशस येथील 17व्या साहित्य संमेलनात स्वराज्य निष्ठा या नाटकात ते कसदार अभिनयातून ते शिवराय साकारणार आहेत। गेल्या 6 दिवसापासून आनंद विश्वगुरुकुल येथे स्वराज्य निष्ठा या नाटकाची तालीम सुरू होती। आमदार संजय केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वावरत होते। शब्दफेक, करारी मुद्रा, आवाजातील चढउतार सारे बारकावे त्यांच्या अभिनयातून उपस्थित टिपत होते। मॉरिशसकरांना या नाटकाची आणि आमदार संजय केळकर यांचा अभिनय पाहता येणार आहे। संन्यस्त ज्वालामुखी या नाटकात आमदार केळकर यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची हुबेहूब भूमिका वठवली होती। आता कोमसापच्या निमित्ताने पुन्हा त्यांना त्या तोडीची भूमिका मिळाली आहे। अभिनेते राजन मने यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे। प्राध्यापक प्रदीप ढवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत। प्राध्यापिका हर्षला लिखिते, मासाहेब जिजाऊ, वैदेही कोळंबकर, सोयराबाई, सुशील वाघुले, हंबीरराव, अमित मोरे, दिलेर खान, डॉक्टर JB भोर, अनाजी पंत, राहुल निळे, मुशरफ खान आणि राजन मने हे औरंगजेबाची भूमिका साकारणार आहेत। प्राध्यापक मंदार टिल्लूसह दिग्दर्शक असून वैभव पटवर्धन पार्श्वसंगीत। मॉरिशस येथे मॉरिशसच्या तिथल्या मराठी मंडळांनी कोकण मराठी साहित्य परिषद जी गेली 32 वर्ष कार्यरत आहे त्यांना साहित्य संमेलनासाठी निमंत्रण दिलं आहे आणि ते 17वं साहित्य संमेलन मॉरिशसला होणार आहे। 2 आणि 3 डिसेंबरला हे संमेलन होणार आहे आणि महाराष्ट्रातले म्हणजे कोकणामधले मुंबई सकट 100 साहित्य क्षेत्रातले, कला क्षेत्रातले, काव्य क्षेत्रामधले अनेक त्या ठिकाणी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रवाना होत आहे। मी या कोमसापचाही नियामक मंडळाचा पदाधिकारी आहे, कोकण कला अकादमीचाही अध्यक्ष आहे आणि या नात्याने देखील मी या साहित्य संमेलनाला सहभागी होतो आहे। शासनानेही याला प्रोत्साहन दिलेलं आहे, शासनानेही अनुदान देण्याचं ते जाहीर देखील केलेलं आहे आणि एक विलक्षण ज्याला म्हणता येईल की कोमसापला दुसऱ्या देशामध्ये साहित्य संमेलनाची संधी मिळणं आणि जागर मराठीचा, शेवटी हा मराठीचा जागर आहे। मराठी भाषा त्या ठिकाणी अधिक प्रगल्भ कशी होईल, कशा पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार होईल या दृष्टीनेही त्याचा कलेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, काव्याच्या माध्यमातून, कलाकृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागर होईल आणि निश्चितपणे मॉरिशसमधले देखील त्या ठिकाणचे पदाधिकारी, मॉरिशस शासनामधले मंत्री देखील हे उत्सुक आहेत या साहित्य संमेलनाला, कारण 32 वर्षापूर्वी
माधवराव गडकरींच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहित्यिक गेले होते आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा मराठीचा जागर झाला होता. पु ल देशपांडेही गेले होते, परंतु मधल्या काळामध्ये अशा प्रकारचं काही साहित्य संमेलन झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचा आनंद जो आहे, शेवटी मधु मंगेश कर्णिक हे या कोमोसापचे संस्थापक आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेऊया, सुदृढ सशक्त समाज निर्मिती करूया. महासंचालक सुनील वारे. महाराष्ट्र शासन आपल्या सोबत आहे. गरजूंनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, यातून सुदृढ सशक्त समाज निर्मिती करूया, असे आवाहन बार्टी पुणे या संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांनी आज येथे केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसिद्धी मेळावा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ठाणे कार्यालयाने टाउन हॉल येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक श्री मनीष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक विकास कुंटुरकर, व्यवस्थापक वंदना सावंत, अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुसुमताई बाबासाहेब गोपले, रमेश सुमुखराव आदी मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे गायमुख चौपाटी खचतीये. धोकापट्टी लावून पर्यटकांना मज्जाव. ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग खचल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. या ठिकाणी धोकापट्टी लावून पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. या निमित्ताने चौपाटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 1 ते 1.5 महिन्यापूर्वीच हा भाग खचला असून त्याची IITच्या पथकाने पाहणी केल्याचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान ठाणे महापालिकेने कोट्यावधी खर्चून उभारलेले थीम पार्क, बॉलिवूड पार्क, जुने ठाणे नवीन ठाणे हे प्रकल्प मातीमोल ठरल्यानंतर आता गायमुख चौपाटी ही वादात सापडली आहे. ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी संयुक्तपणे घोडबंदरच्या गायमुख खाडीकिनारी चौपाटी उभारली. ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारण्यात आली आहे ती जागा मेरीटाईम बोर्डाची आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे 40 कोटींचा निधी दिला आहे. मेरीटाईम बोर्डाने या चौपाटीचे काम केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या चौपाटीला देण्यात आले आहे. या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये झाले होते. या चौपाटीचा खाडीलगतचा काही भाग खचल्याची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाली. या चौपाटीवर नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे खचलेल्या भागात अपघात होऊ नये यासाठी येथे धोकापट्टी लावून या परिसरात प्रवेश बंद करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी खचलेल्या भागाची IITच्या पथकाकडून तपासणी करून अहवाल मिळून दुरुस्ती करण्याचे ठरवले आहे. खऱ्या 40 लाखाच्या नोटांबद्दल खोट्या 1,60,00,000 रुपये देण्याचा बनाव करणाऱ्या आरोपींना अटक. ठाणे खंडणी विरोधी पथकाने सुरेंद्र पाटील या इस्माला 2 पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसे व मर्सिडीजसह अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता काही लोक त्याला बनावट नोटा तयार करून देणार होते. बनावट नोटा बनवून देणाऱ्यांनी सुरेंद्र पाटील यांना 40 लाख रुपयाच्या बदल्यात 1,60,00,000 रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखविले होते. त्याप्रमाणे सुरेंद्र पाटील 40 लाख घेऊन मुरबाड येथील फार्म हाऊसवर गेले. काही गडबड झाल्यास फायरिंग करण्यासाठी पाटील यांनी स्वतःकडे 2 विनापरवाना पिस्तूल ठेवले होते. त्यावेळी नोटा बनवून देणाऱ्यांचे 5 साथीदार तेथे आले व स्वतः पोलीस असल्याचे सांगून व पोलिसांची रेड पडल्याचे भासून त्यांच्याकडील 40 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन सर्वजण पळून गेले. या गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडनीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर व पथक यांनी पोलीस तपास सुरू करून भिवंडीवाडा परिसरातून त्याच दिवशी 4 आरोपींना अटक केली. स्वप्नील जाधव, आदेश मोतीराम भोईर, सचिन जाधव, अक्षय गायकवाड अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून 14,35,000 रुपये रोख रक्कम हस्तगत केली. यातील 4 आरोपी अजून फरार असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. तर आरोपी सुरेंद्र पाटील याच्याकडून मॅगझिन असणारे देशी बनावटीचे 2 पिस्तूल व 7 जिवंत काडतुसे व सुरेंद्र पाटील यांची मर्सिडीज कार जप्त करण्यात आली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयामधील गुन्हे शाखेमधील खंडणीविरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांच्या टीममध्ये API गोरे, API कापडनीस, PSI राठोड आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांना एक इन्फॉर्मेशन होती की डोंबिवलीच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी वेपन घेऊन एक व्यक्ती येणार आहे. त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला. तो ट्रॅप सक्सेस झाला आणि त्याच्यामध्ये एक व्हेकल आणि त्याच्यामध्ये सुरेंद्र पाटील नावाचा आरोपी त्याच्यामध्ये आपल्याला मिळाला आणि त्याच्याकडे 2 बनावट ज्या पिस्टल्स होत्या तो त्याच्याकडून आपण हस्तगत केलेल्या, जप्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्यावेळेस पुढं तपास करताना, इंट्रोगेशन करताना असं लक्षात आलं की हा सुरेंद्र पाटील हा त्याला बनावट नोटा एका ठिकाणी छापून देणार अशा पद्धतीची त्याला म्हणजे त्याला एक ऑफर होती आणि त्या अनुषंगानं तो मुरबाडच्या हद्दीमध्ये 40 लाख रुपये घेऊन त्याच्या अगेन्स्ट त्याला बनावट नोटा 1,60,00,000च्या बनावट नोटा मिळणार या अनुषंगानं तो त्या ठिकाणी गेलेला होता. परंतु त्या ठिकाणी त्या मुरबाडला एक फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी ते पैसे मिळतील असं त्याला सांगण्यात आलं होतं. पण तिथं जायच्या अगोदरच पोलीस असल्याचा भास करून बनावट पोलीस बनून त्यांनी या ठिकाणी जे याच्याकडे 40 लाख रुपये होते, हे 40 लाख रुपये याच्याकडून ती जवळजवळ 8 लोकं होती, यांनी ते 40 लाख रुपये ह्याच्याकडून घेऊन पसार झाले. त्याच्यानंतर तो मुरबाडमधून आल्यानंतर आपल्याला हा डोंबिवलीच्या हद्दीमध्ये हा आपल्याला मिळालेला आहे. त्याच्याकडे 2 पिस्टल जप्त आहेत. तर याच्यामध्ये जो काही त्याला पैसे देण्याचा आणि ऑफर करण्यात आली होती हे त्याचं डोंबिवलीमधलं ऑफिस असल्यामुळे त्याला आपण वानपाडामध्ये एक आर्म्स ॲक्ट खाली त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.